Good morning, dear students. Today we are going to learn prepositions of time. These prepositions of time are most used prepositions in the English. So, which are the prepositions of time? Let's we learn today. तर बघूया की कोणते प्रिपोजिशन्स ऑफ टाईम आहेत की जे आपल्याला वापरायचे आहेत, आज पाहायचे आहेत. आणि आज मी तुम्हाला सुरुवातीला बघूया आपण दोन असे प्रिपोजिशन्स ऑफ टाईम शिकवणार आहे की जे अनेकांना माहीत नाहीत परंतु फार इंटरेस्टिंगली वापरले जातात. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय दोन प्रिपोजिशन ऑफ टाईम की जे फार कमी वापरले जातात परंतु फार महत्त्वाचे आहेत. तर कोणते आहेत बघा. याच्यानंतर मी तुम्हाला तीन प्रिपोजिशन्स ऑफ टाईम असे शिकवणार आहे की जे फार जास्त वापरले जातात परंतु त्यांच्यामध्ये वापरण्यामध्ये गोंधळ आहे. तर ते तीन वापरण्याच्या अगोदर आपण हे दोन बघूया. आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत ते. तर कोणते दोन आहेत तर बघा, एक आहे हा टू आणि दुसरा आहे हा पास्ट. अनेकांना याचा वापर कसा करायचा ते माहीत नसतो. तर मित्र, मी तुम्हाला हा कसा वापरायचा मी थोडक्यात सांगणार आहे. तर बघा, तर हा जो टू आहे कसा वापरायचा. टू इज यूज टू टेल द टाईम व्हेन वी रेफर टू द नंबर ऑफ मिनिट्स बिफोर द आवर. आपल्याला बोलताना टाईम सांगायचा असतो आणि एखादा तास पूर्ण होण्यासाठी काही मिनिट बाकी असतात त्यावेळेस आपल्याला टू वापरावा लागतो. हे टू प्रिपोजिशन वापरावं लागतं टाईम सांगण्यासाठी. लक्षात ठेवा, टाईम सांगण्यासाठी हे टू हे प्रिपोजिशन टाईम सांगण्यासाठी वापरतात. हे अनेक वेळा सांगितलं जात नाही परंतु इकडे बघा, या ठिकाणी टाईम काय आहे. या ठिकाणी बघा, तर 4:45 आहेत. तर ते इंग्लिशमध्ये आपल्याला जर सांगायचं असेल तर ते टू वापरावं लागतं. कसं तर बघा, ट्रेन अराइव्ज ॲट 4:45. ट्रेन अराइव्ज ॲट 4:45 म्हणजे 4:45 म्हणजे 5 वाजायला 45 बाकी असताना. म्हणजे एखाद्या तासापूर्वी काही वेळ शिल्लक असेल तर तो सांगण्यासाठी अशा प्रकारे टूचा वापर या ठिकाणी केला जातो. म्हणजे 4:45 म्हणजे 5 वाजायला 15 मिनिट. क्वार्टर म्हणजे पाव भाग म्हणजे 15 मिनिट बाकी. तर अशा प्रकारे टूचा वापर केला जातो. दुसरं एक एक्झाम्पल आहे, इट्स 10 to 6. 10 to 6 म्हणजे 6 वाजायला 10 मिनिट बाकी आहेत. 10 to 6 बघा इथं, म्हणजे 6 वाजायला 10 मिनिट बाकी आहेत म्हणून टाईम किती झाला, 5:50 वेळ झाला. तर हे इंग्लिशमध्ये सांगायचे 5, तर इट्स 10 to 6 असं आपल्याला सांगावं लागतं. अशा प्रकारे टू वापरतात. अजून एक एक्झाम्पल फास्ट बघूया आणि पुढे जाऊया. इट्स जस्ट 1 day to न्यू इयर. आता आपल्याला 30 डिसेंबर सांगायचं आहे तर हेच वेगळ्या भाषेमध्ये 30 डिसेंबर म्हणजे नवीन वर्षासाठी 1 दिवस बाकी आहे, बरोबर आहे. तर मग काय बनावं लागेल, इट इज जस्ट 1 day to न्यू इयर म्हणजे नवं वर्ष संपायला अजून 1 दिवस बाकी आहे. असा आपण 30 डिसेंबरचा उल्लेख या ठिकाणी टूच्या मदतीने सांगू शकतो. जर तुम्हाला सांगायचं आहे की घडीमध्ये जर समजा 4:55 झाले आहेत तर आपल्याला काय सांगावे लागेल, 4:55. तर इट्स 5 to 5. इट्स 5 to 5 म्हणजे 5 वाजायला 5 मिनिट बाकी आहेत. 5 minutes to 5 असं पण म्हणता येईल. इट्स 5 minutes to 5 म्हणजे 5 वाजायला 5 मिनिट बाकी आहेत आपल्याला असं सांगावं. अशा पद्धतीने आपण टूचा वापर करतो. आता याच्याबरोबर ऑपोजिट पद्धतीने पास्ट वापरतात. तर अनेकांना पास्टचा वापर देखील माहीत नसेल तर लक्षात घ्या, पास्ट कसं वापरायचं. तर बघा इथं या ठिकाणी 11:05 झालेले आहेत. किती टाईम झालेला आहे, 11:05 झालेला आहे. म्हणून 11च्या पास्ट 5 मिनिट आहेत. पास्ट म्हणजे पुढे अशा अर्थाने, आफ्टर सम टाईम काही वेळेनंतर. पास्टचा काय अर्थ होतो या ठिकाणी, पण पास्टचा कधी अर्थ धरायचा जेव्हा आपण प्रिपोजिशन ऑफ टाईम म्हणून वापरतो. लक्षात घ्या. म्हणून हे वाक्य आपल्याला हा टाईम सांगायचा आहे इंग्लिशमध्ये तर कसं सांगावं लागेल, इट्स 5 minutes to past 11. इट्स 5 minutes to past 11 म्हणजे 11च्या नंतर 5 मिनिट पास्ट झालेले आहेत म्हणजे पुढे गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने टू आणि पास्ट हे प्रिपोजिशन ऑफ टाईम वापरतात. हे फार रेअरली वापरतात म्हणून तुम्हाला मला हे सांगायला सुरुवातीला आवश्यक वाटलं.
आता मित्र हो, आपल्याला अजून 3 असे प्रिपोजिशन बघायचे की जे मोस्ट कॉमन आहेत, सगळ्यात जास्त वापरले जातात आणि परंतु त्यांचा वापर करताना आपला फार गोंधळ होतो, जवळपास सगळ्यांचा गोंधळ होतो. तर ते कोणते आहेत तर ते बघूया. तर या ठिकाणी मी खाली लिहिलेत ते कोणते आहेत. तर बघा कोणते आहेत ते, ॲट, ऑन आणि इन आहेत. तर यांच्यामध्ये वापरण्यामध्ये बरंच साम्य आहे, परंतु मी आज तुम्हाला या 3 बद्दल, कारण सगळ्यात जास्त हे 3च वापरले जातात, यांच्यामध्ये मी तुम्हाला फार सविस्तरपणे सांगणार आहे. म्हणून कुठेही जाऊ नका, लक्षपूर्वक या ठिकाणी हे 3 प्रिपोजिशन ऑफ टाईम कसे वापरायचे तर लक्ष देऊन ऐका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला आणि समोरचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका, एवढं विनंती. तर बघूया आपण पुढच्या स्लाईडमध्ये. आपण अगोदर ॲट कसं वापरायचं बघूया. ॲट, या ठिकाणी आपण ॲट बघितलं, 3 नंबरला ॲट आलेलं आहे. तर मी थोडा पेनचा कलर चेंज करतो, कारण या ठिकाणी प्लेन आपल्याला क्लिअर दिसणार नाही. तर काय दिलं आहे आपण या ठिकाणी, ॲट. 1 मिनिट, पेनचा कलर परत चेंज करावा लागणार आहे. हा, काय दिलं आहे आपल्याला या ठिकाणी, ॲट वापरायचं. तर ॲट कधी वापरतात, एक लक्षात ठेवा, 3 प्रकारचे टाईम असतात की जो 1 नंबरला ॲट आपण फार शार्प टाईम, मोजका टाईम, ॲक्युरेट टाईम जेव्हा सांगायचं तेव्हा ॲट वापरायचा असतो. जेव्हा थोडासा मोठा टाईमचा भाग सांगायचा असेल त्यावेळेस आपल्याला ऑन वापरावं लागतं. काय वापरावं लागतं, थोडासा मोठा भाग. आणि त्याच्यापेक्षा जर मोठा पिरियड सांगत असेल तर आपल्याला इन वापरावं लागतं. काय वापरावं लागतं, इन. हे जे सर्कल काढलेत मी 3 लक्षात ठेवा. पर्टिक्युलर स्पेसिफिक टाईम सांगत असेल तर इकडे बघा या ठिकाणी एवढा छोटा, तर ॲट वापरायचं. म्हणजे जसं इथं या ठिकाणी दिलेलं आहे, स्पेसिफिक टाईम दिला आहे, काय, ॲट 7 म्हणजे 7 वाजता. आय विल सी यू ॲट 7, मी तुला 7 वाजता पाहीन. ॲक्युरेट टाईम सांगितला आहे, म्हणजे इथं ऑन नाही वापरायचं. तर काय वापरायचं, ॲट वापरायचं. आता ऑन कधी वापरायचं आपण पुढं बघूया. लक्षात आलं, मी तुला 7 वाजता पाहील. किंवा दुसरं, ॲट 10:30, द पार्टी स्टार्ट्स ॲट 10:30, ॲक्युरेट टाईम दिला आहे त्यावेळेस ॲट वापरायचं, ॲक्युरेट टाईम. ऑन नाही वापरायचं या ठिकाणी. ॲट नून, बरोबर दुपारच्या वेळेला, पिन पॉईंट टाईम आहे, अशा वेळेस देखील काय वापरायचं, ॲट वापरायचं. पिन पॉईंट म्हणजे ॲक्युरेट टाईम सांगताना. तर ह्याचं वाक्य कसं होईल, आय शॅल मीट यू ॲट नून. किंवा ॲट मिड नाईट, बरोबर मध्यरात्री, हा जर टाईम सांगत असेल तर तुम्हाला ॲट वापरावं लागतं. लक्षात येतं आहे. तर मग आय विल बी देअर ॲट मिड नाईट, बरोबर मिड नाईटला, अशा वेळेस ॲट वापरायचं. इन नाही वापरायचं, ऑन नाही वापरायचं. मग इन आणि ऑन कधी वापरायचं ते आपल्याला पुढं बघायचं आहे. लक्षपूर्वक ऐका, फार महत्त्वाचं आहे ॲट कधी वापरायचं. ही जी फिगर दिली मी तुम्हाला, ॲट म्हणजे पिन पॉईंट टाईम असेल तर, ऑन कधी थोडासा मोठा ब्रॉड टाईम असेल तर, आणि इन कधी फार जास्त मोठा वेळेचा पिरियड असेल, ड्युरेशन असेल तरच इन वापरायचं. पुढं तुमचं क्लिअर होईल. आता इथं ॲट बघा, ॲट सनराईज, सूर्य उगवण्याच्या वेळेला, पिन पॉईंट टाईम आहे, ॲट सनराईज. आय विल मीट यू ॲट सनराईज. किंवा सनसेट, बरोबर सूर्य मावळण्याच्या वेळेला. तर त्यासाठी पण एक वाक्य दिलं आहे, ॲट लंच टाईम, बरोबर दुपारी जेवण्याच्या वेळेला. अशा वेळेस म्हणजे ती ॲक्युरेट टाईम सांगितला आहे, पर्टिक्युलर टाईम सांगितला आहे. तर असे खाली पण उदाहरणं आहेत, ॲट डिनर टाईम, ॲट सपर टाईम, ॲट नाईट. म्हणजे नाईटचा पण ॲक्युरेट पॉईंटचा टाईम असेल तर त्यावेळेस ॲट नाईट वापरायचं. तर लक्षात आलं ॲट कधी वापरायचं. आता ऑन आणि इन बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी ती फिगर का तुम्हाला काढून दिली होती. आता बघा ऑन कधी वापरायचं, जेव्हा आपल्याला एखाद्या दिवसाचा उल्लेख करायचा आहे त्यावेळेस आपण ऑन वापरायचं. जसं मी तुला रविवारी भेटेल, ऑन संडे, है ना. तर एखादा दिवस असेल तर ऑन संडे वापरायचं. किंवा एखादी स्पेसिफिक तारीख दिलेली असेल तर त्यावेळेस पण ऑन वापरायचं. जसं की इथं बघा, माय बर्थडे इज ऑन May 18th, इथं ॲट नाही वापरायचं, इथं ॲट, कारण हा दिवस आहे, दिवसासाठी ऑन वापरायचं. हे लक्षात घ्या, फार महत्त्वाचा नियम आहे. किंवा डेट असेल तर ऑन वापरायचं. किंवा रिपिटेटिव्ह डेट्स, परत परत येणारे दिवस असतील तर ऑन वापरायचं. जसं ऑन सॅटरडेज, ऑन मंडेज. ऑन मंडेज म्हणजे सोमवारी, परत परत डेज, परत परत येणारे दिवस असतील तर. जसं की रिपब्लिक डे जो असतो तो परत परत येतो, म्हणून आय विल मीट यू ऑन रिपब्लिक डे. किंवा ऑन युअर बर्थडे, बर्थडे पण परत परत रिपीट येतो, अशा वेळेस ऑन वापरायचं. किंवा ऑन देअर ॲनिव्हर्सरी, म्हणजे इथं उदाहरण दिलं पुढं,
ही गिफ्टेड अ पपी ऑन देअर ॲनिव्हर्सरी. ॲनिव्हर्सरी म्हणजे ॲनिव्हर्सरी पण रिपिटेटिव्ह डे आहे, म्हणून अशा वेळेस काय वापरायचं, ऑन वापरायचं. लक्षात ठेवा, ॲट कधी वापरायचं, स्पेसिफिक टाईम असेल तर ॲट वापरायचं, आणि ऑन कधी वापरायचं, दिवस असेल, डेट असेल किंवा रिपिटेटिव्ह डे असेल, डेज असतील म्हणजे परत परत येणारे दिवस असतील तर अशा वेळेस काय वापरायचं, ऑन वापरायचं. हे 2-3 नियम लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे, कारण हे सगळ्या परीक्षेसाठी आवश्यक असतं, परंतु आपल्या फार चुका होतात हे वापरताना. आपल्याला इन कधी वापरायचं, ऑन कधी वापरायचं, ॲट कधी वापरायचं हे लक्षात येत नाही. आता पुढं बघूया, हे एक थोडंसं महत्त्वाचं आहे, परंतु इथं आपल्या फार चुका होतात. आता ऑन डेला पण मी सांगितलं तुम्हाला की डेसाठी ऑन वापरायचं, परंतु ऑन डेचा उल्लेख करून, जसं फ्रायडेचा उल्लेख केला या ठिकाणी आणि त्याची मॉर्निंग सांगितली, पण इथं ऑन इन फ्रायडे मॉर्निंग नाही व्हायचं. जर दिवसाचा उल्लेख असेल, जसं इथं फ्रायडेचा उल्लेख आहे आणि पुढं मॉर्निंग आला असेल तर ऑन फ्रायडे मॉर्निंग असं करायचं. पुढे एक्झाम्पल दिलं आहे, डू यू वॉन्ट टू जॉईन मी फॉर द पार्टी ऑन फ्रायडे मॉर्निंग, है ना. जसं ऑन सॅटरडे आफ्टरनून, है ना, किंवा ऑन संडे इव्हिनिंग, ऑन मंडे. दिवसाचा उल्लेख आला की ऑन वापरायचं. मग टाईम जरी वेगळा असला, टाईम जरी पुढे मेन्शन केला असला, पण तो आपल्यासाठी मंडे, संडे, सॅटरडे हे डे असल्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला ऑन वापरायचं आहे, हे लक्षात घ्या. ॲट आणि ऑनचे सगळे नियम क्लिअर झाले. आता आपण बघूया इन. 5वा जो आपलं प्रिपोजिशन आहे ते इन बघूया. मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲटसाठी छोटा टाईम, छोटा भाग टाईमाचा, ऑनसाठी दिवसाचा टाईम, पुरत दिवसभराचा. आता इनसाठी काय असतं ते बघूया आपण. महिन्याचा अगोदर आपल्याला इन वापरायचं, जसं की इन डिसेंबर, किंवा सीझन्स असतील वेगवेगळे, विंटर, समर असे जर सीझन्स असतील किंवा मान्सून तर इन वापरायचं. मंथच्या अगोदर इन वापरायचं, सीझन्सच्या अगोदर इन वापरायचं, किंवा इयर्स असतील तर इन वापरायचं, किंवा सेंच्युरीज असतील तर इन वापरायचं, किंवा लॉंग पिरियड असतील जसं की मिडल एजेस आहेत अशा वेळेस इन वापरायचं. तर ह्याची उदाहरणं पण दिली आहेत, त्याचे स्क्रीनशॉट काढून तुम्ही उदाहरणं बघू शकता. जसं की आय एम गेटिंग मॅरिड इन डिसेंबर, मंथचा अगोदर इन, किंवा इट इज टू हॉट इन समर, इथं इन वापरलं आहे. लक्षात येतं आहे, इथं इन वापरलं आहे, इथं इन वापरलं आहे. इन द समर हा पण सीझन असल्यामुळे इन वापरलं आहे, किंवा वर्ष असल्यामुळे, एअर असल्यामुळे इन वापरलं आहे, किंवा द मूव्हीज ऑफ द 90s वेअर, द मूव्हीज इथं ऑफ झालं आहे, इन द पाहिजे होतं. द मूव्हीज इन द 90s वेअर अमेझिंग, इथं इन पाहिजे होतं, ऑफ झालेलं आहे. देर वॉज डन, दिस वॉज डन इन द मिडल एजेस, मध्ययुगीन कालामध्ये, अशा वेळेस इन वापरायचं. मोठ्या टाईमच्या पिरियडच्या अगोदर इन वापरायचं. मी तुम्हाला 3 पिरियड सांगितले, छोटा पिरियड, मध्यम पिरियड, दिवसाचा पिरियड आणि मोठा पिरियड, अशा वेळेस इन वापरायचं. लक्षात आलं. 3 प्रिपोजिशन ऑफ टाईम, ॲट, ऑन आणि इन कसे वापरायचे हे लक्षात घ्या. आता काही उदाहरणं दिली आहेत, ते उदाहरणं तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि हे बघा, म्हणजे लक्षात येईल. जसं की तुम्हाला इन द पास्ट, पास्टचा उल्लेख करायचा आहे तर त्याच्या अगोदर इन वापरा, किंवा इन द फ्युचर, फ्युचरच्या अगोदर इन वापरा, हे मोठे टाईम आहेत, किंवा इन फ्यू डेज, काही दिवसाचा उल्लेख आहे म्हणून इथं इन वापरा. इन 10 मिनिट्स, आता इथं 10 मिनिटाचा ड्युरेशन आहे, अशा वेळी ड्युरेशनसाठी आपल्याला इन वापरावं लागतं, कारण स्पेसिफिक टाईम नाही, मोठा ड्युरेशन आहे 10 मिनिटाचा, अशा वेळेस इन वापरायचं. इन द मॉर्निंग, आता हा देखील मोठा ड्युरेशन आहे. इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंत आपण इन द मॉर्निंग म्हणू शकतो, म्हणून हा 5 तासाचा ड्युरेशन असल्यामुळे आपल्याला तिथं इन वापरायचं. किंवा इन द मॉर्निंग ॲट 9 AM, इथं बघा 9 AM, ॲट 9 AM इन द मॉर्निंग. 9 AM हा पर्टिक्युलर टाईम आहे, इथं बघा 9 AM जे आहे हा पर्टिक्युलर टाईम आहे, म्हणून त्याच्या अगोदर ॲट हा स्पेसिफिक टाईम आहे. परंतु 9 AM, ॲट 9 AM इन द मॉर्निंग, तर इन द मॉर्निंग हा 5 तासाचा, 5-6 तासाचा पिरियड असल्यामुळे तिथं इन वापरायचं मोठ्या टाईम पिरियडसाठी. लक्षात येतं आहे. मग इन द आफ्टरनून, आता आफ्टरनून 11 वाजल्यापासून, 11:30 वाजल्यापासून, 12 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत आपण आफ्टरनून म्हणू शकतो, तो पण 4-5 तासाचा पिरियड आहे, म्हणून तिथं इन द आफ्टरनून मोठा पिरियड आहे म्हणून इन वापरलं आहे. आणि इन द इव्हिनिंग, तो पण 5-7 तासाचा पिरियड असल्यामुळे त्या ठिकाणी देखील इन द इव्हिनिंग वापरलेलं आहे. पण पर्टिक्युलर असेल तर ॲट वापरा, डेचा पिरियड असेल तर ऑन वापरा,
आणि ड्युरेशन असेल जास्त तर इन वापरा. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण बघूया 6 नंबरचं आहे की हे फार सोपे आहेत, परंतु यांचा देखील आपल्याला वापर लक्षपूर्वक करणं गरजेचं आहे. यांच्यामध्ये सिन्स फार महत्त्वाचं आहे. मग सिन्स कधी वापरतात तर लक्षात ठेवा, थोडा पेनचा आपल्याला कलर परत चेंज करावा लागणार आहे. ओके, तर बघा सिन्स कधी वापरायचं. सिन्स समथिंग स्टार्ट्स फ्रॉम अ पॉइंट ऑफ टाइम इन पास्ट टिल नाऊ. एखादी गोष्ट भूतकाळामध्ये एका विशिष्ट कालखंडापासून सुरू होते, काळापासून टाईमपासून सुरू होते, ते सांगण्यासाठी आपल्याला सिन्स वापरावं लागतं. आणि ती गोष्ट अजून पण चालू आहे ते सांगण्यासाठी आपल्याला सिन्स वापरावं लागतं. जसं की बघा, ही हॅज बीन वर्किंग सिन्स लास्ट डिसेंबर. तो मागच्या डिसेंबरपासून काम करत आलेला आहे. म्हणून पर्टिक्युलर टाईम सुरुवात कधी झाली, लास्ट डिसेंबर, म्हणजे मागच्या डिसेंबरपासून तो पर्टिक्युलर स्पेसिफिक टाईम आहे. तिथून ज्यावेळेस एखादी घटना सुरू होते त्यावेळेस असं वाक्य वापरण्यासाठी किंवा असं प्रिपोजिशन आपल्याला सिन्स वापरावं लागतं की आय हॅव लिव्ड हेअर सिन्स 1993. म्हणजे मी या ठिकाणी जवळपास 1993 पासून राहिलेलो आहे. आता राहिलेलो आहे म्हणजे पास्ट टेन्स नाही, म्हणजे परफेक्ट टेन्स असल्यामुळे या ठिकाणी देखील सिन्स वापरलं आहे, कारण तो 1993 त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. म्हणून स्टार्टिंग पॉईंटपासून एखादी ॲक्शन चालू आहे हे सांगण्यासाठी आपल्याला सिन्स वापरावं लागतं. जसं की मी तुम्हाला म्हणू शकतो की मी सकाळपासून शिकवत आहे, मीन्स आय हॅव बीन टीचिंग सिन्स मॉर्निंग, है ना. आय हॅव बीन टीचिंग सिन्स मॉर्निंग म्हणजे मी सकाळपासून शिकवत आहे. म्हणजे माझी शिकवण्याची ॲक्शन कधी सुरू झाली, सकाळी सुरू झाली एका पर्टिक्युलर टाईमला. तर अशा वेळेस सिन्स आपल्याला या ठिकाणी वापरायचे. तर हे लक्षात आलं सिन्स कधी वापरायचं. आता 7 नंबर बघूया. हे थोडंसं सिन्सच्या ऑपोजिट आहे. एखादी घटना एखाद्या पॉईंट ऑफ टाईमपासून सुरू झाली आणि त्याला पण सिन्स वापरतो. तर टिल कधी वापरतात तर एखादी घटना एखाद्या पॉईंट ऑफ टाईमपर्यंत करायची असते तर त्यावेळेस टिल वापरतात. म्हणजे त्याला मराठीत म्हणतो आपण तोपर्यंत. जसं की रवी कॅन वेट टिल मंडे. रवी सोमवारपर्यंत वाट पाहू शकतो. म्हणून टिल जे वापरलं आहे ते आपल्याला एखादी ॲक्शन कधीपर्यंत चालू असेल किंवा संपणार असेल किंवा एखादी ॲक्शन कधीपर्यंत करायची हा जो तो पॉईंट सांगत असतो ते ॲक्शन संपण्याचा, अशासाठी आपल्याला टिल वापरावं लागतं. लक्षात आलं टिल कधी वापरायचं. किंवा आय शॅल टीच यू टिल नेक्स्ट इयर. मी तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत शिकवेल. तर हे टिल कधी वापरलं मी की माझी ॲक्शन ही पुढच्या वर्षीपर्यंत असेल हे सांगण्यासाठी मी टिल वापरलं आहे. लक्षात आलं टिल कधी वापरायचं. असे तुम्ही अनेक उदाहरणं घेऊन याचा सराव करू शकता. आता फॉर कसं कधी वापरायचं. फॉरमध्ये ड्युरिंगमध्ये थोडासा डिफरन्स आहे. तर तुम्हाला तो थोडासा प्रॅक्टिसने ते तुम्हाला तो सिरियसली तुम्हाला सोडवावा लागेल. तर कसा डिफरन्स आहे बघा. जेव्हा आपल्याला फॉर टॉक्स अबाउट लेंथ ऑफ टाईम, अ पिरियड, एखाद्या पिरियडबद्दल फॉर बोलत असतो. जसं की आय हॅव प्लेड फुटबॉल फॉर 10 years. म्हणजे मी जवळपास 10 वर्ष क्रिकेट खेळलेलो आहे. किती वर्ष? 10 वर्ष. म्हणजे याची जी ॲक्शन आहे ही ॲक्शन किती कालखंडासाठी चालू होती किंवा चालू आहे? जवळपास 10 वर्षासाठी. म्हणजे हा स्पेसिफिक टाईम सांगितला आहे ना, की या म्हणजे एका पॉईंटपासून यापर्यंत याची ॲक्शन चालू होती. या दोन्ही पॉईंटचा उल्लेख करण्यासाठी आपण फॉर वापरायचं आहे ना. तर अशा वेळेस फॉर वापरायचं. जसं की शी वॉज इन प्रिझन फॉर 6 months. पिरियड सांगायचं आहे आता. किती महिन्यासाठी? ती 6 महिन्यासाठी प्रिझनमध्ये होते, तुरुंगामध्ये होती. किती महिन्यासाठी? स्पेसिफिक पिरियड सांगितला, एक विशिष्ट कालखंड. ज्यावेळेस कालखंड सांगायचा असतो त्यावेळेस फॉर वापरायचं. जसं 10 years असेल, 2 years असेल, 10 minutes असेल, फॉर 10 minutes है ना. तसं यावेळेस आपल्याला फॉर वापरायचं. आता ड्युरिंग कधी वापरायचं? समथिंग इज हॅपन इन पर्टिक्युलर ड्युरेशन. म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये एखादी गोष्ट घडते
तर अशा वेळेस त्या कालखंडामध्ये एखादी दुसरी गोष्ट घडते हे सांगण्यासाठी ड्युरिंग वापरायचं. जसं की वी प्ले क्रिकेट ड्युरिंग दिवाळी व्हॅकेशन, म्हणजे दिवाळी व्हॅकेशनमध्ये आम्ही काय करतो, क्रिकेट खेळतो. म्हणजे इथं 2 ॲक्शन मेन्शन केलेल्या आहेत ड्युरिंगसाठी, तसं फॉरसाठी नाही. तर कोणत्या 2 ॲक्शन येतात, एक आहे दिवाळी व्हॅकेशन, म्हणजे हा एक टाईम आहे आणि त्या टाईममध्ये आम्ही क्रिकेट खेळतो, आहे का नाही. म्हणजे इथं काय केलेलं आहे की हा टाईम घेतलेला आहे, पूर्ण ड्युरेशन घेतलेला आहे आणि या ड्युरेशनमध्ये जेव्हा आपण क्रिकेट खेळतो तर त्यावेळेस त्या ॲक्शनचा उल्लेख करण्यासाठी ड्युरिंग वापरतो. किंवा इट रेन्स ड्युरिंग मान्सून, पाऊस कधी पडतो, मान्सूनमध्ये पडतो, है ना. पाऊस कधी पडतो म्हणजे त्या पिरियडमध्ये पडतो, अशा पिरियडचा उल्लेख करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ड्युरिंगचा. आपल्याला असं नाही म्हणता येईल की इट रेन्स फॉर मान्सून, म्हणजे मान्सून फॉर अशा पद्धतीने नाही वापरता येणार, इथं ड्युरिंगच वापरावं लागेल. इट रेन्स फॉर मान्सून नाही म्हणता येणार, काय म्हणता लागेल, इट रेन्स ड्युरिंग मान्सून, म्हणजे मान्सूनच्या काळात, म्हणजे ड्युरिंग म्हणजे च्या काळात, च्या दरम्यान असा याचा उल्लेख करतो. आणि फॉर म्हणजे स्पेसिफिक कालखंडासाठी असं, म्हणजे हा दोन्हीमधला फरक आहे. तर किंवा इट इज किंवा आपल्याला ड्युरिंगचा अजून एक एक्झाम्पल घेता येईल की इट इज हेवी कोल्ड इन विंटर, इट इज हेवी कोल्ड ड्युरिंग विंटर. मग इथं काय बोलायला लागेल आपल्याला की विंटर म्हणजे फार थंडी असते, म्हणजे ड्युरिंग म्हणजे विंटरच्या दरम्यान, त्या कालखंडाच्या दरम्यान, है ना. तर अशा प्रकारे फॉरमध्ये ड्युरिंगमध्ये आपल्याला फरक आहे हे लक्षात घ्यावं लागेल, त्यांचा वापर मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता बघूया बिफोर, आफ्टर, बाय आणि फ्रॉम. ह्यांचे वापर फार सोपे आहेत. बघूया आपण कसं आहे. बिफोरमध्ये एखादी घटना पूर्वी घडलेली आहे किंवा घडणार आहे हे सांगण्यासाठी आपण बिफोर वापरतो. जसं या ठिकाणी बघा बिफोर वापरलेलं आहे. आय केम होम बिफोर लंच, म्हणजे मी घरी आलो कधी, लंचच्या पूर्वी, च्या पूर्वी. आय केम होम बिफोर लंच म्हणजे मी लंचच्या पूर्वी घरी आलो. किंवा ही केम टू होम बिफोर इव्हिनिंग, तो रात्रीच्या पूर्वी घरी आला. अशा प्रकारे बिफोर वापरतात. सोपं आहे फार. आफ्टर म्हणजे काय, तर आफ्टर म्हणजे बरोबर बिफोरच्या ऑपोजिट आहे. आफ्टर आणि बिफोर एकमेकाच्या ऑपोजिट आहेत. आफ्टर म्हणजे च्या नंतर, जसं बिफोर म्हणजे पूर्वी, च्या पूर्वी, आफ्टर म्हणजे च्या नंतर. तर ह्याचं कसं वाक्य होईल, आय केम स्कूल आफ्टर हिम, मी शाळेत कधी आलो, त्याच्यानंतर आलो. आफ्टर हिम म्हणजे त्याच्यानंतर, बिफोर हिम म्हणजे त्याच्या अगोदर, है ना. हे फार दोन्ही पण सोपे आहेत. याच्याबद्दल तुम्हाला अनेक उदाहरणं करता येतील. आणि 12वं आहे ते बघूया, बाय. आता हे जे बाय आहे हे बाय देखील फार महत्त्वाचं आहे. अनेकांना यांचा वापर करता येत नाही किंवा माहितीच नाही हे बाय कसं वापरायचं. बाय म्हणजे च्याकडून किंवा ने असं आपल्याला आतापर्यंत माहिती आहे. प्लेससाठी आपण वापरताना बायचा वापर च्या ने असं करतो, नाही का, किंवा च्या बाजूला असं पण करतो. परंतु या ठिकाणी बाय मात्र काय सांगतंय, इट शोज टाईम लिमिट, एखाद्या वेळेची मर्यादा सांगण्यासाठी बाय वापरतात. बघा, म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाय कसं वापरतं. यू मस्ट कम्प्लीट धिस वर्क बाय संडे, म्हणजे तू तुझं काम संडेपर्यंत, रविवारपर्यंत संपवलं पाहिजे. म्हणजे बाय संडे म्हणजे संडेच्या अगोदर, म्हणजे तुझ्या कामाची लिमिट कधी आहे, संडे आहे. लास्ट कधी आहे, संडे आहे. त्याच्या पुढे तुला करता येणार नाही. लक्षात आलं. किंवा यू मस्ट कम टू माय होम बाय 5 PM, तू माझ्या घरी 5च्या पूर्वी आलं पाहिजे, 5च्या नंतर नाही. बायचा वापर म्हणजे 5 ही तुझी काय आहे, लिमिट आहे, असं सांगण्यासाठी बाय वापरतात. म्हणजे हे फार कमी लोकांना माहिती आहे की बाय कसं वापरतात म्हणून. लक्षात आलं. किंवा वी मस्ट स्टडी बाय डिसेंबर, वी मस्ट स्टडी बाय डिसेंबर म्हणजे डिसेंबरच्या पूर्वी आपण अभ्यास केलाच पाहिजे. डिसेंबर किंवा डिसेंबरपर्यंत, मॅक्झिमम डिसेंबरपर्यंत आपण अभ्यास केला पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. लक्षात आलं. आता लास्ट बघूया आपण फ्रॉम कसं वापरायचं.
तर फ्रॉम फार सोपं आहे. कसं वापरायचं? इट इज यूज टू टेल बिगिन ऑफ टाईम ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीची सुरुवात एखाद्या टाईमपासून, एखाद्या पॉईंटपासून होते हे सांगण्यासाठी फ्रॉम वापरतात. जसं की इथं दिलेलं आहे आपल्याला, द म्युझियम इज ओपन फ्रॉम 10 AM टू 5 PM. म्हणजे जे म्युझियम आहे सकाळी 10 वाजता ओपन होतं. 10 वाजता म्हणजे सकाळी त्याची सुरुवात होते 5 PM, रात्री 5 वाजेपर्यंत. अशा प्रकारे फ्रॉमचा वापर करतात. किंवा आय स्टडी फ्रॉम मॉर्निंग टू इव्हिनिंग. म्हणजे मी अभ्यास करतो कधीपासून? सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. म्हणजे ॲक्शनचा पॉईंट सुरुवात कसा होतो, कुठून होतो ते सांगण्यासाठी आणि संपतो ते सांगण्यासाठी आपण फ्रॉम वापरतात. परंतु फ्रॉम वापरताना बहुतेक वेळा त्याच्यानंतर टू पण येतं, हे लक्षात घ्या. अनेक ठिकाणी येत नाही, परंतु टाईम सांगताना मात्र टू येतं, हे पण आपण लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून मित्र, मी आज तुम्हाला या ठिकाणी प्रिपोजिशन्स ऑफ टाईम अतिशय मेहनत करून या ठिकाणी मी सांगितलेले आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि याचे परत प्रॅक्टिस करा, हे परत व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचं प्रिपोजिशन ऑफ टाईम क्लिअर होईल आणि परीक्षेसाठी ते तुम्हाला आवश्यक आहे. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.